परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। धर्म हा आपल्या मासिक सत्संगात महाराष्ट्राच्या बाहेरील विविध विभाग उपक्रमातील आजच्या या मासिक सत्संगाला उपस्थित असणारे सर्व सेवेकरी, आपण आज परमपूज्य गुरुमाऊलींचा हितगुजाचा आपण लाभ घेणार आहात। परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज आशीर्वाद आपण घेऊन महिन्याभराची आपली मेंदूरूपी बॅटरी आपल्याला चार्ज करून जे दुःखित पीडित असतील त्यांना अतिशय सोप्या पद्धतीने आपला मार्ग सांगणं आणि त्यांचे जे काही दुःख असतील ते स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच दूर होतील आणि दूर झाल्यानंतर भविष्यात पुन्हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रात किमान एका आरतीला हजेरी लावणं, विशेष उत्सवांना सहभागी होणं, वेळोवेळी होणाऱ्या विशेष सेवामध्ये सहभागी होणं, हे आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। खूप काही सांगण्यापेक्षा, खूप अवघड सांगण्यापेक्षा, खूप नियम सांगण्यापेक्षा आणि पहिल्याच भेटीत खूप शास्त्र, खूप नियम, खूप माहिती देण्यापेक्षा सुरुवातीला अतिशय सोप्या पद्धतीत फक्त एक मधाचं बोट लावणं। कोणी दुःखित पीडित व्यक्ती भेटला, बऱ्याच सेवेकरांना अशी एकदम भावना जागृत होती की त्या सेवेकरा आपण, त्या भाविकाला आपण काय काय सांगावं, पण तो पहिल्याच वेळेस इतकं काही सांगतो की त्या व्यक्तीने कधी ह्या गोष्टी अनुभवलेल्या नसत्या, माहीत नसती। जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीतल्या व्यक्तीला एकदम तुम्ही जर सूर्य दाखवायला लागले तर त्याला तो सूर्य बघणं शक्य होणार नाही। त्याला जसं त्या अंधाऱ्या खोलीतून हळूहळू टप्प्याटप्प्यात आपण त्याला बाहेर काढत पुढच्या खोलीतून वारंड्यातून अंगणातून मग हळूहळू ते उजेड सहन करण्याची ताकद, तसा हा ज्ञानाचा जे काही हे सूर्य आहे तो आपल्याला एकदम एखाद्या भाविकाला आपण एकदम दाखवू शकत नाही। आपण त्याला फक्त थोडे काही अनुभव आणि सोप्यात सोपी सेवा एवढं आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे। कुठलाही नवीन भाविक, नवीन कोणी व्यक्ती जोडताना पहिल्याच भेटीत आपण त्याला एकदम सगळं सांगणं हे त्याच्या डोक्यावरून जातं। त्याला फक्त अतिशय सोपं जर सांगितलं तो संपर्कात राहील, त्याला वाटेल की नाही अरे खरंच खूप सोपं आहे। जसं आता आपण मुलांना जे पहिल्यांदा शाळेत जातात, पहिल्या वर्गात जात असतील, जे काही पहिल्यांदा शाळेत पाठवतो तर त्यांना आपण सांगतो की बाबा तू शाळेत बस, खेळ, उड्या मार, मस्ती कर, पण शाळेत बस। त्याला आपण जर पहिल्याच वेळेस एकदम नियम सांगितले आणि मुलांना खूप पहिल्याच वेळेस शिक्षकांनी खूप अभ्यास दिला तर मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नाही। तसं आपण जे कोणी दुःखित पीडित भेटतात त्यांना पहिल्या वेळेत फक्त सोपं स्वामींचा जप सांगावा, आपला एखादा अनुभव सांगावा आणि जवळचं केंद्र तिथं संपर्क करायला हवा। महाराज त्याच्याकडून काय जी सेवा करायची ती करून घेतील, असं आपण मनात विचार करायचं नाही की त्याला केंद्रात कोणी भेटेल, त्याला कोणी काही चुकीचं काही सांगेल का। जे असेल त्याच्या प्रारब्धात ते महाराजांनी जे नियोजित केलं असेल ते भेटेल। बऱ्याच वेळा आपल्या सेवेकरांना असा गैरसमज होतो किंवा मनात असे काही अनुभव ऐकल्यामुळं, काही दूषितपणामुळं, पूर्वाग्रह दूषितपणामुळं बऱ्याच वेळा आपले सेवेकरी म्हणे तू माझ्याच संपर्कात राह, केंद्रात जाऊ नको, काही प्रश्न असला तर माझा नंबर राहू दे, माझं कार्ड राहू दे, काही असलं तर मला फोन कर। तर असं आपण व्यक्तिगत, तो व्यक्ती किंवा कुठंही आपण हे करत असताना आपण व्यक्तिगत जोडले जाण्यापेक्षा आपण त्याला स्वामींच्या चरणाशी आपण जोडून द्यायचं, बाकी मग तो आणि त्याचं प्रारब्ध। आपण असा व्यक्तिगत अशी महत्त्वाकांक्षा, आसक्ती ठेवायची नाही की त्या आपण जोडलेली व्यक्ती आपल्याशीच संपर्कात पाहिजे। आपण आज आहे उद्या नाही, समोरचा व्यक्ती आज आहे उद्या नाही। म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सर्वांनी जेवढे केंद्रावाले, विशेषतः जुने केंद्र, मोठे केंद्र, काही केंद्र प्रधान केंद्र लावून घेतात जिल्ह्याची, आम्ही दौऱ्यात बरेच अनुभव घेतलेले। आम्ही आत्तासुद्धा विदर्भ दौरा केला, बऱ्याच ठिकाणी असे जुने केंद्र आहे, जुने संपर्कात इथं मिटिंगला येणारे सेवेकरी आहे, त्या केंद्रात गर्दी भरपूर आहे, धावपळ करणारे सेवेकरी, मुलं भरपूर आहे, युवा पिढी भरपूर आहे। आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं अहो 2 व्यक्तींची नावं द्या, नाही आमच्या केंद्रात कोणीच नाही हो, माणसंच नाही आमच्या केंद्रात, ते फक्त ते शाळकरी मुले, कॉलेजची मुले, त्यांना वेळ भेटत नाही।
त्यांना असं वाटतं आम्ही ते नावं घेतले म्हणजे आम्ही त्यांचं पॅनल फोडतो का काय. जसं बऱ्याच वेळा लोकांना असं आपला पक्ष, आपला पॅनल, आपले कार्यकर्ते फुटायची भीती राहते. अशा बऱ्याच भीती काही सेवा केंद्रावाले जे चालवणारे जुने विशेषतः त्यांना जास्त भीती. पण असं माय होते, अशी आसक्ती आपण ठेवू नये. मोकळं आपण राहावं, मोकळं जागावं, मोकळंपणे काम करावं आणि मोकळंपणे आपल्याला मृत्यूसुद्धा आपल्याला मोकळंपणे आला पाहिजे. असं गुंतून राहणं लोकांमध्ये किंवा आपले लोक कुठं जातील का आपल्याला न विचारता तिकडे गेले इकडे गेले, आपल्याला न विचारता दुसऱ्या केंद्रात गेले, अमुकशी भेटले तमुकशी बोलतोय, ही दिवसेंदिवस ही याला आध्यात्मिक अपरिपक्वता म्हणतात. म्हणजे आपण बऱ्याच जणांना काय वाटतं आध्यात्मिक झालो म्हणजे आपण पारायणे केले, आपण शास्त्रोक्त घर बांधलं, आपण एकदम मस्त ज्योतिषशास्त्राप्रमाणे शांत्या करून घेतल्या, आपण अमुक करून घेतलं तमुक करून घेतलं, खडे घातले, अमुक केलं तमुक केलं म्हणजे आपण आध्यात्मिक झालो. याचा आणि अध्यात्माचा काहीच संबंध नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या, हे शास्त्र किंवा या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला फक्त आपले चोचले पुरवण्यासाठी आहे. आपल्याला फायदा व्हावा, आपल्याला त्याच्यातून काहीतरी काही गोष्टीचं समाधान भेटावं, आपले कामं व्हावे म्हणून आहे. अध्यात्म म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणाच्याही विषयी राग द्वेष नको, हे अध्यात्म शिकवतं. तुम्ही भागवत जर वाचन केलं असेल, आपण बऱ्याच ठिकाणी वाचन केलेले, गुरुमाऊलीने आपल्याला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर वाचन करून घेतलेले. आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं अमुक व्यक्ती खूप कंटिन्यू सेवा करतो, यांनी एवढे पारायण केले, एवढं केलं, अमुक केलं तमुक केलं, याच्याकडे एवढी साधना आहे तमुक साधना आहे. त्या साधना बिधनाने ह्या गोष्टी ह्या केल्या म्हणजे आध्यात्मिक आहे असं नाही. आध्यात्मिक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं या विश्वातले काही रहस्य थोडक्यात समजून घेणं. त्यात सर्वात सोपं रहस्य ते आपण जरा तो सार आपण समजून घेतला पाहिजे. भागवतात तो वेगवेगळ्या उदाहरणातून भगवंतांनी वेगवेगळ्या लीलांमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा आता लक्षात ठेवा, खूप सेवा केली, दिवसभर केंद्रात जाऊन बसलो किंवा खूप पारायण केले, खूप यंत्र मांडले, खूप काही वेगळं केलं म्हणजे आपण खूप आध्यात्मिक झालो असं नाही. आध्यात्मिक होणं म्हणजे आपण ही वेगवेगळ्या प्रकारची आसक्ती कमी करणं. माणसांमध्ये आसक्ती नको, वस्तूमध्ये आसक्ती नको, ही सर्वात मोठं आध्यात्मिक लक्षण आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. आसक्ती म्हणजे आता ते भागवतात दिलेले, आसक्ती म्हणजे आपण आपली वारंवार इच्छा होणं, त्याला आसक्ती म्हणतात. आणि स्वामी चरित्रात खूप सुंदर सांगितलेले, दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरू चरणी आसक्ती. आसक्ती कुठं पाहिजे? फक्त सद्गुरूंच्या चरणी पाहिजे. कारण माणसं आज आपण भेटलेलो आहे, आई वडील असो, पती पत्नी असो, मित्र असो, परिवार असो, वस्तू असो, आपण आज भेटलेलो आहे. खूप वर्षापूर्वी पत्नी नव्हती, जन्माच्या आधी आई वडील नव्हते आणि ठराविक कालावधीनंतर सुद्धा आई वडील राहणार नाही. वस्तूंच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एक विचार करायचं की एखादी वस्तू आहे तिच्यामध्ये आपला खूप जीव गुंतलेला आहे, ती खरंच आधी खूप होती का आणि खूप दिवसांनी राहणार आहे का? या सृष्टीमध्ये फक्त ते सद्गुरूंचे चरण, सद्गुरू परमात्मा, परमेश्वर आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळे नाव आहे पण ते फक्त सत्य, बाकी सगळ्या गोष्टी अशाश्वत आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी दर महिन्याला गुरुमाऊलींच्या दुग्गजातलं काही मर्म जे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला समजायला माऊली खूप सोप्या पद्धतीत सांगतात पण त्याचा भावार्थ खूप सूक्ष्म आहे. वारंवार त्याचं चिंतन केलं, त्याचे ते सगळे बऱ्याच वेळा ते कोडे ते आपण सोडवले पाहिजे. ते माऊली हा शब्द का बोलली, माऊलीने असं का सांगितलं, पण बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की ते मला नाही बोलले, कारण आपल्या बऱ्याच जणांची ती भूमिकाच झालेली राहते. गुरुचरित्र जरी वाचलं, गुरु महाराजांनी संदेश दिला, मार्गदर्शन केलं, कोणाला? त्या गुरुचरित्रातल्या त्या महिलेला दिलं. एवढंच काय, भगवद्गीता जरी वाचली, भगवद्गीता कोणाला सांगितलेली? अर्जुनाला सांगितलेली आहे, आपल्याला नाही. उलट प्रत्येक वेळेस आपणच ते पात्र आहोत हा भाव मनात ठेवला पाहिजे आणि आपल्यासाठी काहीतरी तो संदेश आहे. असं दुसऱ्याकडे बोट दाखवून आपण अजून या ज्ञानापासून लांब जायचं नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच आहे. आणि मागच्या म्हणून त्याच्यासाठी सांगितलं होतं तत्वमसी, की तो मीच आहे, हे सगळं माझ्यासाठीच, हे सर्व मला शिकवण्यासाठी आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना सांगणे की आध्यात्मिक होणं म्हणजे
केवळ फक्त पूजा पारायण करणं म्हणजे आध्यात्मिक नव्हे, तर आपल्यामधली आसक्ती पहिली टाळली पाहिजे. हळूहळू आपल्यामधले राग द्वेष कमी झाले पाहिजे, मोह कमी झाला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण वारंवार स्वामींकडे प्रार्थना केली पाहिजे. यासाठी गुरुमाऊली आपल्याला वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपल्याला वारंवार सांगतात की तुम्ही तुमचं नुसतं त्या घरात आणि घरातले आम्ही 4 जण आम्हीच, म्हणून ह्या जर गोष्टी थोड्याशा टाळण्यासाठी आपण प्रत्येक सेवेकऱ्यांनी, मग तो कुठलाही विभाग उपक्रमातला असो, जुना असो नवा असो, सर्वांनी आपण महिन्यातून 1 दिवस तरी हे ग्राम अभियानासाठी एखाद्या गावात जाऊन तिथल्या लोकांच्या ज्यावेळेस समस्या ऐकतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण खऱ्या अर्थाने किती सुखी आहे. आणि त्या लोकांना आपण सोप्या भाषेत त्यांना स्वामी महाराज आपण समजून सांगावे. आणि जे गुरुमाऊलींनी जे आपल्याला आत्तापर्यंत जे वेगवेगळे विभाग उपक्रम सांगितलेले, बालसंस्कार असो, विवाह संस्कार असो, आरोग्याच्या संदर्भात असो, रोजगाराच्या संदर्भात असो, शेतीच्या संदर्भात असो, अनेक उपक्रम आहे. आज ह्या उपक्रमांची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. आज आपल्यापैकी असं कोणीच नाही म्हणू शकत नाही की आम्हाला त्या उपक्रमाची गरज नाही. आज आपली जरी शेती नसली तरी तुम्ही म्हणू शकत नाही आम्हाला शेतीची गरज नाही. आज जे आपल्या पोटात अन्न जातं 2 टाईमचं ते शेतीतूनच जातं. आणि म्हणून आपल्याला सर्वांना हे सर्व उपक्रम समजून घेणं गरजेचं आहे. केवळ तो आपला विभाग नाही, आपला विभाग किंवा आपले सांगणारे, आणि काही वेळेस काही अर्धवट सांगणारे राहते, तो आपला विभाग नाही. असं कसं? तुम्ही जर उद्या म्हणले कृषी आपला विभाग नाही, मग तुम्ही अन्न खाणं सोडून दिलं पाहिजे, कारण त्या विभागातून ते येतं. अशा आपण स्पृश्यता कुठली मनात न ठेवता, राग द्वेष न ठेवता हे सगळे उपक्रम आपले, ह्या उपक्रमांचे चालक पालक मालक स्वामी महाराज, गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हे सर्व उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचलेले. बाकी व्यक्ती निमित्त आहे, बाकी माध्यमं निमित्त आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आता जर दर महिन्याच्या मिटिंगला ज्या काही गोष्टी आहे, थोडं आत्मपरीक्षण, खरं मिटिंग म्हणजे की आपण 4था शनिवार हा आत्मपरीक्षणासाठी ठेवला पाहिजे. आपल्याकडून काय चुकतं, अजून आपण काय शिकलं पाहिजे. कारण काही ना काय वाटतं 2 पुस्तकं वाचले, 4 गोष्टी ध्यानाच्या घेतल्या, काही ना लगेच वाटतं आपल्याला आत्मज्ञान झालं. काही बाबा होऊन बसले, काही बुवा होऊन बसले, काहींनी वेगवेगळे लगेच त्यांचे मठ चालू केले, काही मठाधिपती झाले, काहींनी त्यांचे सोशल मीडिया, काहींचे चॅनल चालू झाले, काहींचे चेले झाले. पण हे सर्व भूलभुलाई आहे. तुम्ही याच्यात फसू नका. काय होतं, महाराज आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतात. थोडं आपण कोणाला मार्गदर्शन केलं, त्या व्यक्तीला अनुभव आला, तो व्यक्ती लगेच सांगतो हो तुम्ही मार्गदर्शन केलं म्हणून अनुभव आला, तुम्ही असं आम्हाला ती माहिती दिली, सेवा दिली म्हणून आज आमचा प्रश्न सुटला. मग आपल्याला असं वाटतं यार खरंच आपल्यामध्ये काहीतरी पॉवर आहे. मग असं, आणि ते म्हणणारे सुद्धा आहे ते महाराजच राहतात. मुद्दाम महाराज बऱ्याच वेळा परीक्षा बघतात. सगळ्यांनी लक्षात घ्या, बरेच इकडं तिकडं फिरणाऱ्यांचं जरा अजून एवढं लक्ष नाही. आजूबाजूला आमच्या 4ही बाजूला असे लोक, त्यांना वाटतं हे सांगताय म्हणजे काय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जर समजलं नाही, हा पाया समजला नाही, वरती किती मोठी बिल्डिंग बांधा टिकणार नाही. हा पाया आपल्याला दर मिटिंगला, म्हणून जेवढे स्वयंसेवक असतील, जेवढे आता जरी आपण स्टॉलवर इकडं तिकडं काही काम आपण सेवेला असलो, पण जरा कान इकडं असू द्या आणि हे समजून घ्या की आपल्याला या मार्गात येऊन आपल्याला हे आध्यात्मिक विकास, आपल्या मार्गाचं जे नाव आहे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग, आध्यात्मिक विकास करायचा, नुसतं अध्यात्म नाही करायचं, नुसतं यज्ञ पेटून त्याच्यात स्वाहा करायचं नाही. आपल्याला अजून हळूहळू त्याच्या पुढं जायचं आहे. आणि हे सर्व रहस्य आपल्या या मार्गामध्ये जे मार्गदर्शन आहे सगळं आपल्या मार्गामध्ये उपलब्ध आहे. म्हणून आपल्या सर्वांना सेवेकरांना विनंती आहे पुनश्च एकदा की आपण दर महिन्याच्या मिटिंगला आपण आत्मपरीक्षण करू आणि काय आपल्या बोलण्यामुळं कोणाचं मन तर दुखवत नाही ना. आणि जर मन दुखवत असेल तर आपण जे काही समाजात लोकांना जे नाव ठेवतो, एखादा मांसाहार करणारे आपण त्याला म्हणतो की तू किती हिंसा करतो. पण सद्गुरू मोरे दादांनी एक सुंदर वाक्य आचारसंहिता आणि बोधामृतमध्ये सांगितलेले, केवळ मांसाहार म्हणजे हिंसा नसून अकारण कुचके कोपर खळीने एखाद्याचे मन दुखवणं ही सुद्धा फार मोठी हिंसा आहे. जरा मग आपण चेक करा, दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपण स्वतः चेक करायचं की आपल्यामुळं कोणाचं मन तर दुखवलं गेलेलं नाही ना, आपल्याकडून ती हिंसा तर झालेली नाही ना. म्हणून आपण हे भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात 3 प्रकारचं तप सांगितलेले. शरीराचं तप,
मनाचं तप आणि वाणीचं तप, 3 तप सांगितलेले. शरीर तप कसं, त्याच्या संदर्भात काय आपण पथ्य पाळले पाहिजे, मनाचे आपण काय पथ्य पाळले पाहिजे, आणि वाणीचे. आणि हे 3 तप ज्याच्या माध्यमातून होतात तो सात्विक ती तपश्चर्या. केवळ फक्त आपण कुठतरी एखाद्या देवस्थानाच्या तिथं गेलो आणि तिथं खूप जप केला आणि झालं, नुसतं मंत्र सिद्ध करणं म्हणजे तपश्चर्या नाही. तर म्हणून आपण आता सेवेकऱ्यांनी गुरुमाऊली देवळासाठी आपल्याला सांगतात की आपल्याला भगवे वस्त्र घालायचे नाही, जटा दाढ्या वाढवायच्या नाही, संसार सोडायचा नाही. संसारात राहून या सर्व गोष्टींचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर आपण थोडा आत्मचिंतन, आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्या ठिकाणून सुद्धा आशीर्वाद घेऊन, अनुभूती घेऊन, आणि आपण हळूहळू या सगळ्या गोष्टी, आपण हे रहस्य, आध्यात्मिक रहस्य आपण समजून घेतली पाहिजे. हे खूप मायाजाल आहे सगळं. थोडं काही आध्यात्मिक 4 गोष्टी शिकल्या, थोडं ज्योतिषशास्त्राच्या 4 गोष्टी शिकल्या की माणसं ते ग्रह ताऱ्यांच्या वरती निघून जातात. म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचा गर्व, अहंकार येऊ नये यासाठी आपण सर्व सेवेकऱ्यांनी दर 4थ्या शनिवारी इथं या स्वामींच्या या अष्टशक्तीपीठांमध्ये येऊन आपण नम्रपणे जो काय आपल्यामध्ये गर्व, अहंकार, आपण तो सर्व स्वामींच्या चरणी वाहून द्यायचा की आम्हाला हे कुठलाही गर्व, अहंकार आमच्यामध्ये येऊ देऊ नका. गुरुमाऊलींचं हितगुज मार्गदर्शन घेऊन आपण आगामी जो काही कालावधी आपल्याला परमेश्वराच्या कृपा मिळेल, भविष्यात जो मिळेल, त्या कालावधीत आपण चांगल्या पद्धतीने आपण सर्व उपक्रम राबवू. गुरुमाऊलींनी जे काही अपेक्षित उपक्रम जे आपल्याला दरमहा आपल्याकडून करून घेत आहे, त्यात मागील महिन्यामध्ये आपण गंगा दशहरा, मागच्याच 15वाड्यात गंगा दशहरा आपण सर्व सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या केंद्र, गाव पातळीवर आपण सर्व सेवेकऱ्यांना सूचना केली होती की सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या जवळची तिथं नदी असेल त्या नदीचा मान सन्मान करा. थोडंफार नदी तिथं स्वच्छता करा, म्हणजे थोडं एक अर्धा तास का होईना थोडी स्वच्छता करा. कारण सर्वात चांगली स्वच्छता नदी स्वतःच करते. पाऊस आला, पूर आला की नदी सर्वात चांगली स्वच्छ होती. पण आपल्याला एक माहिती होण्यासाठी की आपल्याकडून काही प्रदूषणामुळं ती नदी तर दूषित होत नाही ना, आपण फेकलेलं प्लॅस्टिक त्या नदीमध्ये येऊन आपल्याला त्याचा काही दोष लागत तर नाही ना, ते जरा आत्मपरीक्षण करण्यासाठी या दशहऱ्यामध्ये आपण नदी स्वच्छतासुद्धा आपण ठेवली होती. आणि पर्जन्य सूक्ताचं वाचन, आणि ज्या ज्या सेवेकऱ्यांनी मनोभावे त्या ठिकाणी केलं त्यांना खूप चांगली अनुभूती आली. पाऊस अनेक ठिकाणी हजर झाला. पर्जन्य सूक्त म्हणून घरी येऊस तर पाऊस त्यांच्या आधी घरी काही ठिकाणी पोचेल होतात. पण केवळ आता आपल्याला तेवढ्या सेवेवर अवलंबून चालणार नाही. सातत्यपूर्वक आपल्याला महाराष्ट्रभरात पाऊस चांगला व्हावा, भारतभरात पाऊस चांगला व्हावा, यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पर्जन्य सूक्त वाचलं, पाऊस आला, आपण ते वाचणं सोडून देतो. एखादी अनुभूती आली का काही जण जसं सेवा सोडून देतात. हे आता आपलं काम झालेलं आहे. एखाद्याचं लग्न जमत नसलं, लग्न होईपर्यंत केंद्रात रेग्युलर येतो. काय असेल ती सेवा 4-4 तास बसतो, आणि एकदा लग्न झालं की दर्शनाला सुद्धा येत नाही. असं आपल्याला वागून चालणार नाही. सेवेकऱ्यांनी आपण सेवेकरी आहोत. गुरुमाऊली आपल्याला अनेक उदाहरण देतात. भगवान शिवांचं उदाहरण गुरुमाऊलींनी सप्ताहामध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिलेले की प्रभू रामचंद्रांचं ते जसं ज्या पद्धतीप्रमाणे स्मरण करतात की त्यांच्या नामस्मरणामुळं त्यांचा तो विषयाचा दाह शांत झाला. पण शांत झाला, ते विषयाचा संपूर्ण प्रभाव गेला म्हणजे त्यांनी ते नामस्मरण सोडलेलं नाही. ते अजूनही प्रभू रामचंद्रांचा, श्रीरामांचा जप मनोमन करतात. मग आपण सुद्धा सेवेकऱ्यांनी सेवा ही सातत्यपूर्वक आपण केली पाहिजे. म्हणून आता पाऊस आपला पूर्ण चांगला होस तर किमान आपण त्या कालावधीमध्ये सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या केंद्रामध्ये आजूबाजूच्या ग्रामातल्या गावात सर्व शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना एकत्र घेऊन पर्जन्य सूक्ताचं पठण हे आवश्यक आहे. आपण यंदा बघितलं पाण्याच्या अभावी किती वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण थोडा पाऊस पडला की आपण सगळं विसरून जातो, उन्हाळा विसरून जातो, किती चटके खाल्ले यावेळेस आपण आता विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि आगामी भविष्यात आपल्याला आता असे चटके बसू नये यासाठी आता आपल्याला काय काय करायचं आहे.
सर्व सेवेकऱ्यांनी व्यवस्थित गांभीर्यपूर्वक समजून घ्या. जेवढे जेवढे इथं स्वयंसेवक सहित सगळ्यांनी जरा लक्षात घ्या. जिल्ह्या तालुक्यांचे जे प्रतिनिधी आले असतील त्यांनी हा निरोप सगळ्यांपर्यंत द्या, सर्व केंद्रांपर्यंत द्या. कारण आपण प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही इथं आलेले, तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात केंद्रात सेवेकऱ्यांपर्यंत पोचवा. भविष्यात असे उन्हाचे चटके बसू नये म्हणून यावेळेस आपल्याला आज गुरुमाऊलींचा या अष्टशक्तिपीठांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला एक विशेष उपक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण आपल्याला सुरू करायचं आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. का व्हायचं आहे, कसं काय उपक्रम आहे तो समजून घ्या. आपल्याला शेतकऱ्यांचे बांध सजीव करायचे. आम्ही आत्ताच मागच्या आठवड्यात विदर्भ दौरा केला. नागपूरपासून अकोल्याला येईपर्यंत बुलढाणा या सगळ्या भागामध्ये बघितलं, शेतकऱ्यांनी शेतं वावरून ठेवलेले होते. बांधावर झाडांची संख्या एवढी कमी झालेली आहे, भयानक कमी झालेली आहे. बघितलं फक्त शेतच बांधावर झाडं, एखादं झाडमध्ये ते आपाप उगलेले. बांध हा प्रकार, सजीव बांध हा प्रकार विदर्भात आम्हाला प्रामुख्याने दिसला नाही. पूर्वी आपल्याकडं बांध असे राहायचे, शेतीचे झाडं राहायचे, त्याच्यावर पशुपक्षी बसायचे, शेतातल्या आळ्या उचलून न्यायचे, मित्रकिडी त्या बांधावर राहायचे, मुक्कामी राहायचे. आणि शेतात जर एखादा रोग आला तर रोग खायला ते मित्रकिडी आपल्याला मदत करायचे. आज बांधच राहिला नाही. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे, इकडं तिकडं वृक्षारोपण करत बसण्यापेक्षा बांधावर जर आपण वृक्षारोपण केलं तर शेतकऱ्यांचा बांध सजीव होईल. शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न 2-4 वर्षात भेटल. असंख्य फायदे, 100 फायदे. आता एक एक फायदे सांगायला आपला वेळ जाईल, म्हणून तुम्हाला लागलं आपण ते पोस्टमध्ये किंवा त्याचं एक माहिती बनवून तुमच्यापर्यंत ते माहिती पाठवू. बांधावर झाडं असण्याचे 100 फायदे. काही शेतकऱ्यांचे गैरसमज झालेले की बांधावर झाडं असलं का शेतात सावली पडती. सायवाड्याचे एवढे फारसा प्रॉब्लेम येत नाही जर व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर, समजून घेतलं तर. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना ते समजून घ्यायचं आहे, समजून सांगायचं आहे. आणि किमान एक 2-5 फुटाची जागा, बांधावरून काही वादविवाद असतील तर आपण तो बांध सोडून द्या, आपल्या शेतामध्ये झाडं लावा. मोजून 1-2 वर्षात तुम्हाला बांधापासून सुद्धा बोनस उत्पादन भेटेल. आपल्या असंख्य कृषी प्रतिनिधींसहित शेतकऱ्यांनी ज्यांनी ते मार्गदर्शन घेतलेले कृषीशास्त्राचं, त्यांनी आज ते अनुभव घेत आहे. बांध जिवंत झाल्याशिवाय शेती जिवंत होणार नाही, स्वावलंबी होणार नाही. भविष्यात शेती टिकवायची असेल, यावेळेस आपल्याला शहरातल्या सुद्धा लोकांनी बांधावर शेतकऱ्यांच्या येऊन आपल्याला तिथं वृक्षारोपण करायचे. कोणते कोणते झाडं कसे लावायचं त्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. ते झाड लावायचं पुण्य आपल्याला भेटेल, फायदा शेतकऱ्याला भेटेल, निसर्गाचा आशीर्वाद भेटेल, सगळ्यांची सोय होईल, पक्ष्यांची सोय होईल, पशुपक्षी प्राण्यांची सगळ्यांची सोय होईल. धरणी माता तिचं वस्त्र म्हणजे हे हिरवे झाडं आहे. मग आपण त्या आईचं वस्त्र, जमीन ही आपली आई आहे, आणि त्या आईचे वस्त्र वाढवायचे का कमी करायचे हे जरा आता आपण सर्वांनी ठरवायचं. आणि म्हणून इथं जेवढे आपण सेवेकरी बसलेलो आहे, प्रत्येकाने जरा लक्षात घ्या. आणि प्रत्येकाने स्वतः आपण ते किमान 10 झाडं का होईना आपण शेतकऱ्याच्या एखाद्याच्या बांधावर लावा. आणि आपल्याकडे असे असंख्य शेतकरी तयार आहे, त्यांना आम्ही समजून सांगितलेले बांधावर झाडं असण्याचे फायदे. झाडं पण आपल्याला बरेचसे उपलब्ध होतील. आपल्याकडे ते सीड बॉल असतील, बिया असतील, काही झाडांच्या जसं निरगुडी आहे त्याची स्टिक, काडी, तुम्ही काडी जरी लावली तरी त्याचं चांगल्यापैकी फुटतात. काही आपल्याला रोपं, काही गव्हर्नमेंटकडून मोफत आहे, काही आपल्या सेवेकऱ्यांनी बरेचसे रोपं तयार केलेले. रोपांचा प्रश्न नाही, आपली इच्छाशक्ती. म्हणून प्रत्येक केंद्राने बांधावर वृक्षारोपण करून किती झाडं लावले, कोणते लावले त्याची माहिती तुम्ही आम्हाला त्या पर्यावरणाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही ती चेक करू की खरंच सेवेकऱ्यांनी किती या उपक्रमात सहभाग घेतला. सर्वांना विनंती आहे, सर्व जिल्हा तालुक्याचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी सर्वांनी जरा या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांकडून ते सेवा झाली पाहिजे. सेवेकऱ्यांवर कुठलंही ऋण राहता कामा नये.
आपण पितृऋण फेडतो, त्याच्यासाठी आपण 2-2, 4-4 वेळा नारळ नागबली करतो, मातृगाय करून येतो, आपण पंचमहायज्ञातून अनेक ऋण फेडतो. मग हे महत्त्वाचं ऋण की ज्या झाडांमुळं आपल्याला पारायणासाठी पुस्तकं ग्रंथ उपलब्ध झाले, ज्या झाडांमुळं आपल्याला ऑक्सिजनपासून तर सर्व काही फायदा होतो. वृक्ष आयुर्वेद म्हणून एक प्राचीन ग्रंथ आहे, जवळजवळ सुमारे 5 ते 10 हजार वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. आपल्याकडं त्याची कॉपी उपलब्ध झालेली आहे, त्याचं ट्रान्सलेशन पण झालेलं आहे, मराठीसहित त्याचं ट्रान्सलेशन उपलब्ध आहे. त्या ग्रंथामध्ये तर एवढं जबरदस्त वर्णन केलेलं आहे वृक्षाचं. आणि तेच जाऊ द्या, स्वामी महाराज ज्यावेळेस अक्कलकोटला होते, महाराज वारंवार सेवेकऱ्यांना भाविकांना खुणवायचे, सांगायचे. जसं गुरुमाऊली बरेच आपल्याला मार्गदर्शन करताना दिसताना काही शब्द सोपे वाटतं, पण ते कोडं राहतं. तसं महाराजांनी सुद्धा त्यावेळेस अनेक लोकांना, आणि ज्याची भक्ती आहे, ज्याची श्रद्धा आहे, ज्याची खरंच तळमळ आहे, त्याला फक्त कळणार. बाकीच्यांना ते फक्त वरवर हितगुज वाटणार, बाकीच्यांना त्याचं रहस्य कळणार नाही. महाराज त्यावेळेस अक्कलकोटला असताना म्हणायचे, मुले ब्रह्मा मध्ये विष्णू शाखा येच महेश्वर, पत्र पत्र तू देवाश वृक्ष राजा येते नमोनमा. मुळाशी ब्रह्मा, खोडाशी विष्णू आणि शाखा म्हणजे फांद्या, यामध्ये भगवान शिव आणि पानापानांमध्ये देव, असं वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आणि जो वृक्ष लावतो, एक वृक्ष म्हणजे 10 मुलांना पोसण्यापेक्षा, 10 मुलांना जन्म देण्यापेक्षा एक वृक्ष लावलेला कधी चांगला, असं त्या सुरपाल ऋषींनी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी लक्षात घ्या की आपल्याला ऋण ठेवायचं नाही. जाता जाता सुद्धा आपल्याला जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस आपल्याला जाळलं जाईल, किमान तेवढे जे लाकडं जाळायला लागतील ना, ते तरी ऋण राहायला नको. किमान एवढी तरी आपण सगळ्यांनी काळजी घ्या. म्हणून आपण या उपक्रमात आपण जास्तीत जास्त सर्वजण सहभागी होऊ. सगळ्या 18 विभागासहित जुने नवे सेवेकरी सर्वांनीच आपण बांधावर वृक्षारोपण सुंदर पद्धतीने करू. त्याची सगळी माहिती जसं आपल्याला वनस्पती जसे जसे उपलब्ध होतील, बांधावर तर सगळे झाडं राहू द्या. मनात भीती ठेवू नका. काही जणांच्या मनात भीती आहे, आमच्या बांधावर काही आता सेवेकरी संभाजीनगर आणि मराठवाड्यातले काही सेवेकरी आले, आमच्या बांधावर शेवग्याचं झाड आहे, काय करायचं? अरे म्हटलं चांगलं आहे ना, शेवग्याचं झाड आहे, शेवग्याच्या शेंगा खा, पानात सुद्धा फायदा आहे. ते म्हणे आपल्या सेवेकऱ्यांनी सांगितलं की शेवग्याचं झाड चांगलं नसतं. अरे बाबा, घराजवळ चांगलं नसतं, कारण ते ठिसूळ आहे, त्याची फांदी पडली, जांभूळ फांदी एकदम ठिसूळ राहते, वारा आलं तर डायरेक्ट फांदी पडेल, घरावर पडलं जाईल, एखाद्याच्या अंगावर पडेल, ते ठिसूळ आहे म्हणून ते घराजवळ नको. पण तुम्ही बांधावर जांभळीचं झाड लावायला काय हरकत नाही. उलट 5 पल्लवमध्ये जांभूळ आहे, 5 जे पानं लागतात याज्ञिकीने विचारा. आणि एखादं असं जगातलं झाड आणून दाखवा की हे बिनकामाचं आहे. आपल्याला महत्त्व माहीत नसतं म्हणून आपण याला बिनकामाचं म्हणतो. आपण माणसांना सुद्धा म्हणतो हा माणूस बिनकामाचा आहे. तुम्ही असे सुद्धा माणसं आम्हाला आणून द्या की हा माणूस काहीच कामाचा नाही. जगात कोणीही बिनकामाचं नाही, वापर करून घेता येत नाही म्हणून आपल्याला बिनकामाचं वाटतं. म्हणून आता आपण माऊलींकडून आपण तो आशीर्वाद घेतला पाहिजे. जसं तुम्ही विचार करा, आज आपली अध्यात्मावर एवढं अभ्यास करण्याची, बोलण्याची पात्रता आहे का? तुम्ही खरंच सगळ्यांनी चेक करा. माझी पण नाही, तुम्ही तर खूप लांब आहे, पण तरी माऊली आज आपल्याकडून सर्वांकडून हे कार्य करून घेतात. म्हणून आपण लोकांमधले गुण बघण्यापेक्षा, अवगुण बघत बसण्यापेक्षा, त्यांना नावं ठेवण्यापेक्षा, कोणाचं कौतुक करत बसण्यापेक्षा सर्वांनी मिळून आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ. गुण अवगुण याच्यामध्ये अटकून बसायचं नाही. वेळ फार कमी आहे, क्षणाक्षणाने वेळ कमी होत चाललेली आहे, वारंवार संधी भेटणार नाही. ही मीटिंग बघितली, पुढच्या मीटिंगचं सांगता येत नाही, यायला जमल की नाही, काही बहाणा होईल का, जमणार नाही का, महाराज काही काय आपल्या परीक्षा बघतील सांगता येत नाही. म्हणून आज आहे, उद्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं आज जे आहे ते आनंदाने आज आपण सर्वांशी चांगलं बोला, चांगलं हे सगळं समजून घ्या. हे उपक्रमांमध्ये आपण सर्वांनी सहभागी आपल्याला व्हायचं आहे. बांधावर पुढच्या 1-2 वर्षात किती बांध आपल्या सेवेकऱ्यांमुळे सजीव झाले, त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होईल. उद्या शेतातून नाही उत्पादन आलं, बांधापासून उत्पन्न. आणि स्वतः माझा अनुभव आहे, तुम्ही कधी दिंडोरीला येऊन बघा, आमच्या शेताच्या बांधापासून सुद्धा फायदे भेटले. जवळजवळ 90% झाडं पक्ष्यांनी लावलेले, 10% फक्त आम्ही लावलेले.
10% झाडं फक्त दिसत्या जेवढे दिंडोरीत तुम्हाला त्या शेतामध्ये, आम्ही फक्त 10% लावले. पण माणूस एवढा भामटा प्राणी झालेला आहे, क्रेडिट घेतो. प्रत्येकाला असं क्रेडिट घ्यायची सवय, हे मी केलं, तमुकचा प्रश्न मी सोडवला, एवढी क्रेडिट घ्यायची सवय लागून गेलेली आहे आपल्याला. एवढा आपल्याला झाड एक लावितो, फोटो 10 काढितो, 100 लोकांना पाठवितो, 1000 लाईक मिळवितो. दुसऱ्या दिवशी झाड बकरीनी खायला, आणि बकरीला तिसऱ्या दिवशी कोणीतरी खाल्लेलं. आपण असं क्रेडिट घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपण मोकळपणे काम करायचं. आपण खरोखर पक्ष्यांनी यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून चांगले झाडं लागलेले. आम्हाला बांधापासून जो उत्पन्नाचं तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे, बांधावर करवंदाचे काही झाडं काही आम्ही लावले, काही पक्ष्यांकडं किंवा काही नॅचरल उगवले गेले. साखर चिंच आहे, बांबू आहे, बरेचसे झाडं आपाप उगलेले. आंब्यापासून काही बरेच झाडं, काही खारुताईंनी ते कोय लपून ठेवली, आंब्याचं झाड तयार झालं. आज शेती सारखं बोनस उत्पादन त्या बांधापासून मिळतं आहे. साखर चिंचा, एकही साखर चिंचाचं झाड आम्ही लावलेलं नाही, पण त्या साखर चिंचांनी जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये आम्हाला उत्पन्न मिळून दिलं. करवंदाच्या झाडांनी मिळून दिलं. म्हणजे पक्ष्यांचं ऋण आहे. म्हणून थोडं शेतातले 5-10% धान्य पक्ष्यांनी खाल्लं काय, मी म्हणतो त्यांनी फायदे मिळून दिलेले. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून मिसळून आपल्याला हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बांधापासून शेतकऱ्यांना 100% फायदा आहे. अनेक उपद्रवी प्राणी शेतात येण्याचं टाळतील. बऱ्याच विदर्भामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या गायी येतात, रानगायी येतात. त्याला तिकडं बरंच काहीतरी एक शब्द आहे. तर त्या अनेक वेगवेगळे असे प्राणी शेतामध्ये उपद्रव करतात. वारं जोरात आल्यावर जळगावसहित अनेक ठिकाणी केळीच्या बागा उखडून जातात. शेतीमध्ये मोठं नुकसानी होतात. गहू आडवे पडतात. बरेच वेगवेगळे नुकसानी होतात या सीझनमध्ये पण आणि दिवाळीमध्ये पण. म्हणून आपल्याला शेताचं संरक्षण करायचं असेल, बांध सजीव करायचे. आणि हे बांध सजीव करायबरोबर आपण ते पक्षांबरोबर आपण सुद्धा त्याच्यामध्ये आता सहभागी व्हायचं आहे. आणि झाडं लावायचं पुण्य पण आपण मिळवायचं आहे. शेतकऱ्याला आपल्याला नाही बाकीची तशी मदत करता येत, ही सर्वात मोठी मदत राहणार आहे. तुम्ही पैशाने अनुदानाने ती मदत क्षणिक आहे. अनुदान एकदा भेटेल, पुढचं सांगता येत नाही. पण बांधावर जर शेतकऱ्याला झाडं लावून दिले तर शेतकरी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल. शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्याला एक बोनस उत्पादन बांधातून भेटेल. म्हणून आपण त्याचं सगळं नियोजन यंदा मॅक्झिमम प्रयत्न करू की 50% सेवेकरी शेतकऱ्यांचे तरी बांध आपण सजीव करू. पूर्ण बांधाच्या बाजूला आपण झाडं लावू. त्या झाडांकडे लक्ष दिलं जाईल. उन्हाळ्यातसुद्धा एक ड्रिपची नळी टाकून दिली तर त्या झाडांना पाणी होईल. शेतकऱ्यांनी पाणी घातलं, शेताला पाणी दिलं तरी झाडांना स्पेशल पाणी द्यायची गरज नाही. म्हणून आपण ह्यावेळेस हा उपक्रम सर्वांच्या आपल्या उपस्थितीत आणि उत्साहाने सर्वांनी आता त्या संदर्भात या महिन्यात तुम्ही हे 2 महिन्यामध्ये आपण प्रयत्न करू. जुलै ऑगस्टपर्यंत आपण किती बांधांवर किती सेवे करायचं. आपला बांध ज्यांच्या बांधावर झाडं लावायची असतील त्यांनी आपल्या पर्यावरण कृषीमध्ये नोंदणी करा. झाडं आम्ही आणू, माणसं आपण आणून देऊ. तुम्ही फक्त तुमचा 2 फुटाचा बांध तो झाडांसाठी रिझर्व ठेवा. 2 फूट जागा जाईल पण फायदे खूप भेटतील. ते तुम्ही स्वतः अनुभवा. लाखो रुपयाची खत औषधाची बचत होईल. कारण जो झाडाचा पाला पडतो ते जमिनीचं सर्वात महत्त्वाचं अन्न आहे. युरिया DAP हे शेतीचं जमिनीचं अन्न नाही. पाला पाचोळ्यातून सर्वात जास्त सेंद्रिय कर्ब वाढतो. शेण गोमूत्रापेक्षा सुद्धा जास्त. शेण गोमूत्रात जीवाणू आहे पण ते जीवाणू अन्न पोहोचवण्याचं काम करतात. पण ते अन्न झाडांच्या पाला पाचोळ्यातून भेटतं. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी भविष्यात चांगली शेती व्हावी, शेतीमधलं विष कमी व्हावं आणि ते विष हळूहळू आपल्या घरापर्यंतसुद्धा कमी होत यावं आणि आपल्या पुढची पिढीला चांगलं आयुष्य भेटावं या दृष्टीने हा उपक्रम गरजेचा आहे. सर्वांना पुनश्च एकदा कळकळीचं सांगणे, नुसतं वरवर नाही, तुम्ही मनापासून ऐका आणि मनापासून करा. आणि पुढच्या वेळेस त्याचं ज्यांनी केलं त्यांनी त्याचा संवाद साधा.
काय अडचणी येतं ते सांगा. आणि आपल्याकडं ज्यांना ज्यांना बांधावर झाडं लावायची इच्छा आहे त्यांची एक यादी तयार करा. ज्यांच्या शेतावर झाडं लावून घ्यायची इच्छा आहे त्यांची एक यादी तयार करून त्या प्रत्येक जिल्ह्यात छोट्या मोठ्या गावात आपण हे वृक्षारोपणाचं सगळ्यांनीच सगळ्या 18 विभागातल्या सर्व सेवेकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. क्रेडिट प्रत्येकाने घ्या. ज्याला क्रेडिट घ्यायचं आहे त्यांनी घ्या, फोटो काढा, काही म्हणणं नाही. पण ते झाडं लावण्यासाठी निदान आपण तो प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा पुढचे उन्हाळे फार अजून धोकेदायक आहे आणि त्याच्यानी सगळ्यांनाच त्याचा फटका बसणार आहे. म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी का होईना आपण त्याचं गांभीर्यपूर्वक विचार करू आणि या संदर्भात आपण नियोजन व्यवस्थित करू. शेतकऱ्यांपर्यंत आपण तो एक बांधावर झाडं लावल्यानंतर त्यांना आपल्याला एक छोटासा निरोप द्यायचा आहे. सगळ्यांना कृषी प्रतिनिधी म्हणून जर आपल्याला तो शेतकऱ्यांपर्यंत निरोप द्यायचा असेल एक छोटीशी कृती सांगा. बऱ्याच जणांना वाटतं शेतीवर बोलायचं म्हणजे खूप आपल्याला अभ्यास केला पाहिजे, सेंद्रिय शेती अमुक तमुक कसं काय. अतिशय सोपं आहे. दर महिन्याला आपण एक 5-5 मिनटं शेतीवर माहिती घेतली तर वर्षभराच्या आत तुम्ही शेतीमधले एक्सपर्ट व्हाल. तुम्ही कुठलाही शेतकरी आला तर तुम्ही सुंदर पद्धतीने त्याला माहिती द्याल. आता पेरणीचा कालावधी सुरू होतो आहे. काही ठिकाणी पेरण्या सुरू केलेल्या आहे. पेरणी करण्यापूर्वी ते बियाणं आणून पिरॅमिड खाली ठेवा. नसल पिरॅमिड तर हाताचं पिरॅमिड तयार करायचं. असं हाताचा आकार करणं म्हणजे पिरॅमिड आहे. तुम्ही पिरॅमिडची डिग्री आणि अशी हाताची डिग्री चेक केली. आपण आशीर्वाद देताना सुद्धा असा हात करतो, ते पिरॅमिडसारखंच आहे. म्हणून आपण हात त्या बियाण्यांवर ठेवून स्वामींचा जप 5 मिनटं, गायत्री मंत्र 5 मिनटं आणि जे आपले कार्यरत सेवेकरी असतात ज्यांना लगेच चांगले पैसे चांगलं मार्केट पाहिजे असेल तर त्यांनी वाणिज्य सूक्त 1 वेळा करा. आणि जे भाविक सेवेकरी आहे ज्यांना माहिती नाही अजून त्यांना फक्त स्वामींचा जप आणि गायत्री मंत्र सांगा. एवढं आपण त्या बियाणांवर हात ठेवून केलं आणि स्वामींचं स्मरण करत आनंदाने आपण पेरणी करा. पहिलं 5 मूठ धान्य आमच्या सुवासिनींनी, लक्ष्मी असणाऱ्या आमच्या माता भगिनींनी पहिलं 5 मूठ धान्य तुम्ही पेरायचं. ते पेरलं तर घरामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य, शेतीतून खऱ्या अर्थाने आपल्याला लाभांश मिळेल. म्हणून पहिलं 5 मूठ धान्य त्या घरातल्या कुलस्त्रीने किंवा एखाद्या गृहलक्ष्मीने आपण तिने पेरावं आणि प्रसन्नतेने, टेन्शन घेऊन नाही. आजकाल शेतकऱ्यांना एकदा टेन्शन आहे, पाऊस पडेल की नाही त्याचं टेन्शन आहे, अनुदान भेटेल की नाही त्याचं टेन्शन आहे, कर्ज माफ होईल का, अमुक होईल का, तमुक होईल का, घरातले लग्न होतील का. तो टेन्शनमध्येच मशागत करतो आहे, टेन्शनमध्येच बियाणं कमी टेन्शन जास्त पेरतो आहे. आणि हे सगळं मशागत करताना टेन्शन, फवारणी करताना टेन्शन, मार्केटमध्ये नेताना ते सगळं करताना टेन्शन. आणि हा सगळा टेन्शननी पिकवलेला भाजीपाला धान्य जेव्हा आपल्या घरात येतं, उर्वरित टेन्शनचं काम आमच्या बऱ्याच माता भगिनी करतात अनावधानाने. मग घरातलं टेन्शन करत करत घेत स्वयंपाक करतात, अजून त्याच्यात टेन्शनची भर. आणि असं टेन्शनयुक्त ती थाळी तयार झाली. आता ही थाळी खाल्ल्यावर तुम्ही एखादा भारी माणूस असला त्याला खायला दिली त्याला टेन्शनच येणार. याच्या उलट आपण करून बघू. बाकी नाही काही जमलं पण आनंदाने पेरणी करून बघू, आनंदाने मशागत करून बघायची. आनंदाने काय असेल ते शेतामध्ये नुसतं एक आमच्या त्या माता भगिनींनी नुसतं एक प्रेमाचा हात त्या झाडांवरून, त्या वनस्पतीवरून जर फिरवला, त्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुम्ही माता भगिनींनी आपली ताकद ओळखा. ते आपद इकडे तिकडे वाया नका घालू. बरीचशी ताकद आज तुमची वाया जाऊ राहिली आहे. तर कुठं कुठं वाया जाते आहे ते तुम्हाला आम्ही टप्प्याटप्प्यात आठवण करून देऊ. तुमची प्रत्येक माता सप्तशतीमध्येच सांगितलेले की प्रत्येक स्त्रीमध्ये भगवतीचा प्रभाव आहे. पण ती ऊर्जा कशी जागृत करायची, चांगल्या ठिकाणी कशी वापरायची, हे आता आपल्याला ते हळूहळू शिकायचे. आपल्या मार्गातूनही आपण शिकणार आहोत. पण ही जी ऊर्जा आहे तुमच्या हातामध्ये, आणि बऱ्याचशा लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. घरात एखादी कुलस्त्री जोपर्यंत असते, तुळशीला पाणी घालती, तुळशी टवटवीत राहते. आणि ती 2-4 दिवस कुठं गावाला गेली, माहेरी गेली, माणसांनी किती पाणी घातलं तरी तो टवटवीतपणा नसतो, ती सुकून जाते. कारण तो मायेचा हात, ती ऊर्जा आमच्या माता भगिनींकडे दिलेली आहे.
म्हणून त्या माता भगिनींनी नुसते हात, तुम्ही एखाद्या घरात एखादं लेकरू आजारी असलं, अख्ख्या माणसाने हात फिरवला तर काही होणार नाही, पण त्या आईने किंवा माता भगिनींनी नुसता असा हात फिरवला ना, अर्धा आजार बरा होतो. म्हणून आपल्या माता भगिनींनी त्या शेतामध्ये जाऊन, भले तुम्ही नका मशागतीला जाऊ, आता खूप कामं राहिली नाही, आता बैलांना सुद्धा जास्त कामं राहिलेली नाही, पण तरी पण लोकांच्या मनात भीती. शेती म्हणलं का, शेतकऱ्याकडे मुलगी द्यायची म्हणली का, बऱ्याच लोकांना असं टेन्शन येतं की नाही आमच्या मुलीला शेतीचं काम करावं लागेल का. अहो, आता बैलांनाच कामं खूप कमी राहिली. त्याच्यामुळे आता उलट असा विचार करू नका, उलट असा विचार करा, आपली मुलगी जर शेतकऱ्याला दिली तर तिला चांगलं ताजा भाजीपाला भेटेल, निसर्गाच्या सानिध्यात राहील, टेन्शन राहणार नाही, सगळ्या पशुपक्षी सगळ्या एका वेगळ्या विश्वात राहील. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी आता हा संकुचित विचार ठेवायचा नाही. आता आपल्या उलट माता भगिनींनी आपल्या मुलींना एकदम चांगलं तयार करायचं, सांगायचं, शेतकऱ्याकडे प्रयत्न करा, तिथं जाऊन शेती अजून चांगली करू, लक्ष घालू आणि डोकं लावून मायेचा हात फिरवणं, बीज संस्कार करणं, छोटे छोटे उपक्रम राबवले, निसर्गाच्या सानिध्यात सकाळचं कोवळं ऊन अंगावर पडत, ऑक्सिजन चांगला भेटल, भविष्यात तो ऑक्सिजन घ्यायला लोकांना यावं लागणार आहे शेतात. एवढं सुंदर निसर्गरम्य, एवढं जिथं गोंगाट नाही, काही नाही, शांतता आहे, अशा शेतीमध्ये उलट आपण त्या शेतकऱ्याच्या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे की शेतकरी मुलगा असेल आम्ही त्याला प्राधान्य देऊ. कारण भविष्यात एकमेव शाश्वत टिकणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे, सर्वात जास्त जे टिकणारे. कारण हजारो वर्षापूर्वी माणूस अन्न खायचा, आजही अन्न खातोय आणि हजारो वर्षानंतरसुद्धा माणूस अन्नच खाणार आहे. किती टेक्नॉलॉजी आली, चंद्रावरून मंगळावर गेले, पण अन्नच खाणार आहे. आणि तो अन्न बनवणारा शेतकरी. फक्त जरा मार्गदर्शनाचा थोडासा अभाव, काही गैरसमज, काही अज्ञान, त्याच्यामुळं ती शेती थोडी दुर्लक्षित झाली. पण आता आमच्या माता भगिनींनी जर मनावर घेतलं, आणि या कोकण दौऱ्यामध्ये सुद्धा आम्हाला तो चांगला अनुभव आला. बऱ्याचशा काही माता भगिनींनी स्वतः नावं दिले की आम्हाला कृषीमध्ये काम करायचे, आणि खरोखर इतकं समाधान वाटलं. यावेळेस पहिल्यांदा कोकण विभागातून चांगला प्रतिसाद भेटला आणि खूप सुंदर चांगले अनुभव आले. म्हणून आपण आता सगळ्यांनीच या उपक्रमांमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचे. शेतकऱ्यांना तेवढा तो संदेश तुम्ही सगळ्यांना द्या. बियाण्यांवर बीजसंस्कार आपल्याला तेवढं करायचं आणि प्रसन्नतेने ते बी पेरायचं. आणि असं तयार झालेलं अन्न आमच्या माता भगिनींनी सुद्धा स्वयंपाक करताना तरी प्रसन्नता ठेवायची, प्रसन्नता आणि स्मरण करत, स्वामींचं करत करत असं अन्न खाल्लं. टेन्शनवाल्याला जरी ते अन्न दिलं, त्याचं टेन्शन अन्नातून, अन्न हेच औषधी, त्याच्यातून बरंचसं टेन्शन कमी होईल. असो आपल्याला हे सर्व उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे. पण अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जीव तोडून सांगतोय, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत करताना फुलं टाकी द्या, काय मोठे मोठे आसनं आणून ठेवता, मोठे भरपूर काय काय तो दिखावा करिता, आम्हाला ते अपेक्षित नाही. तिथं हे उपक्रम ऐकून घेण्यासाठी कोण इच्छुक आहे आणि पुढं त्याच्यात काही कोणालाच काही डाऊट आला, काही शंका असली तर विचारणारे लोक पाहिजे. बाकी आम्हाला तुमचे तिथले जिल्ह्यातले केंद्रातले सेवेकरी फोडायचे नाही. तुम्ही मनात भीती ठेवू नका. काही लोकांना आज वाटतं भाऊ आपले माणसं त्यांच्याकडे गेले तर आपल्याला कोण विचारेल. पण एक सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही. ही म्हण तुम्ही आता कायम प्रत्येकाने खुणगाटच बांधायची. काही जणांना आज वाटतं झाकून ठेवू म्हणजे सूर्य उगवायचं तो उगवणारच आहे. हे ज्ञान कसं ना कसं लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पण आपल्या माध्यमातून पोहोचलं आपण भाग्यशाली राहू. आणि आपण जर नाटकं केले मग त्याचं महाराजांना शिक्षा देण्याच्या फार त्या काय कशा पद्धतीने देतील तर आपण त्याचं कल्पना करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी मनोभावे व्यवस्थित काम करा. असे माणसं केंद्रात अटकून ठेवू नका. चांगली टीम राहते, बरेच केंद्रात उत्सुक लोक राहतात, पुढंच येऊ देते नाही. त्यांना वाटतं हे पुढं आले तर मग यांना दुसरा कमांडर भेटेल. आता कमांडर आज आपण हो कमांडर काय, आपण पाहुणे म्हणून आलेलो. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो, पाहुणे म्हणून आलेले. सगळ्यांनी मिळून काम करा, सगळ्यांनी आनंदाने सगळे उपक्रम समजून घ्या. आणि इथून पुढं आता जरा सगळ्यांनी ही आसक्ती आता सोडून द्या. माणसं गट तट ह्या गोष्टी सोडून द्या. आहे तो आनंदाने ज्या उपक्रमात चांगला आपल्याला वेळ भेटेल त्याच्यातून आपण हे सर्व उपक्रम आपण आगामी याच्यात आपल्याला राबवायचे.
अजून एक सर्वात महत्त्वाचा दुर्लक्षित थोडा उपक्रम आहे, तो गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपण त्याच्यावर प्रयत्न करतो आहे की तो उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवायचा, तो म्हणजे स्वयंरोजगार. उद्या दिंडोरीला आपल्या कृषी पर्यटन डोममध्ये स्वयंरोजगार विभागाची कार्यशाळा ठेवलेली आहे. प्रत्येक केंद्रात स्वयंरोजगार विभागाचा एक समन्वयक पाहिजे. कशासाठी पाहिजे? केंद्रात कोण बेरोजगार आहे, कोणाची आर्थिक परिस्थिती खराब आहे, कोणाची अचानक नोकरी गेली आणि आता ते घर उघड्यावर पडलं, असे जेवढे असतील त्यांची नावं तुम्ही आम्हाला लगेच द्या. आम्ही लगेच त्याच्यावर काही ना काही, कुठं नोकरीची सोय, कुठं व्यवसायाची सोय, कुठं 2 पैसे भेटतील, सेवाबरोबर अजून काय त्याला 2 पैसे मिळतील. आमच्या माता भगिनींनी सुद्धा एकत्र येऊन कुटुंब चालवता 2 पैसे कसे मिळवता येतील, यासाठी आपल्याला तो स्वयंरोजगार विभाग समजून घेण्यासाठी, त्याच्यात काय काय उपक्रम आहे ते समजून घेण्यासाठी उद्या आपण सकाळी 9 वाजता दिंडोरीला आपल्या कृषी पर्यटन डोममध्ये दरबारपासूनच एक 10 मिनिटाच्या अंतरावर कृषी पर्यटन डोम, त्या ठिकाणी आपण स्वयंरोजगार कार्यशाळा ठेवलेली आहे. आम्ही सर्वांना निरोप दिलेले, पण ज्यांच्याकडे निरोप राहिला असेल त्यांना तुम्ही निरोप द्या. ज्यांना तो सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे, स्वयंरोजगार काय आहे, की कुठलाही आपला सेवेकरी बेरोजगार राहायला नको, आर्थिक कोणाकडे हात पसरायची गरज नको, आपल्या सेवेकऱ्याला एकदम सक्षम झाला पाहिजे. आणि आम्हाला काही बाबतीत खूप आनंद होतो की काही वर्षापासून जे सेवेकरी स्वयंरोजगाराशी जोडलेले, त्यांचे दुचाकीची आता 4 चाकी झाली. 4 सेवेकऱ्यांना मिटिंगला येताना घेऊन येतात, आनंद आहे. आणि वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्याला सेवेकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे. आपण सगळ्या याच्यात पुढं पाहिजे, अध्यात्मातही पुढं पाहिजे आणि आर्थिक याच्यामध्ये आपण स्वावलंबी पाहिजे. यासाठी आपल्याला ते स्वयंरोजगार विभागाचं कार्यशाळा किंवा प्रतिनिधी प्रत्येक केंद्रातून, तालुक्या, जिल्ह्यातून का होईना आपण तिथं प्रतिनिधी त्यांना पाठवा. आणि सोप्या पद्धतीत कसं छोटी सुरुवात कशी करायची ते आम्ही एकदम सोप्या पद्धतीत सांगू. आणि स्वयंरोजगार विभागाला आपण सर्वांनी त्याच्या संदर्भात आपण सहकार्य करा. आपल्या स्वयंरोजगार विभागातून आपण मातीचे गणपती बनवलेले, बीज गणपती आहे, त्या मातीच्या शास्त्रोक्त गणपती बनवलेले, पोकळणे, भरिवे, पार्वती मातोश्रींनी जसं मळाचा गणपती, मळ हा मातीपासून तयार होतो, तसा गणपती भरीव. बाजारातले गणपती प्राधान्य देण्यापेक्षा आकर्षक पद्धतीने आपण इथं बीज गणपती बनवलेला आहे. आणि गणपतीचं सर्व ते 10 दिवसाचं ते गणपती नवरात्र संपलं, अनंत चतुर्दशीला आपण गणपतीचं विसर्जित करतो. तर नदी तिकडं जाण्यापेक्षा आपल्याच घराच्या जवळपास कुंडीत तुम्ही तो गणपती विसर्जित करू शकता. त्या गणपतीपासून झाड तयार होईल, कायमची त्या गणपतीची आठवण. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, अर्जुनच्या बिया, बेलाच्या बिया आम्ही त्याच्यात टाकलेल्या आहे. आणि यावेळेस आकर्षक गणपती आपल्याकडे बनवलेले, ज्यांना हे गणपती शिकायचे बनवणं सोपं, एकदम डाय बनवून घेतलेली, खूप त्याला कलाकुसर पाहिजे असं काही नाही. तर उद्या आपण त्याचं पण ट्रेनिंग ठेवलेलं आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्याला, आमचा एक प्रयत्न आहे की त्या जिल्ह्यात तिथं गणपती बनवणारे तिथंच पाहिजे, लाख्या बनवणारे तिथंच पाहिजे, विकणारे तिथंच, घेणारे तेच, बनवणारे सेवेकरी, विकणारे सेवेकरी, घेणारे सेवेकरी. पैसा आपला बाहेर जायला नको. हे बाहेरचे लोक काय, हे पैसा आपण बाहेरच्या लोकांना प्रॉफिट मिळवून देतो आणि तो प्रॉफिट चुकीच्या कामात वापरित आहे. उद्या आपल्या सेवेकऱ्याला 2 पैसे प्रॉफिट झाला, तो सेवेकरी चांगल्या उपक्रमात खर्च करेल, तो हॉस्पिटलसाठी 2 पैसे देईल. मागच्या वेळेस आपल्या माता भगिनींना एवढा प्रॉफिट लाखांपासून झाला की त्यांनी त्यांचा प्रॉफिट काढून एक्स्ट्रा प्रॉफिट जो झाला होता त्यांनी तो प्रामाणिकपणे हॉस्पिटलसाठी दिला. मोठ्या प्रमाणावर निधी तयार झाला. आपण इकडं तिकडं 200-250 रुपये आणि ते भेटले का आपण 10 वेळा त्याचं ग्रुपवर मेसेज टाकतो. पण बरेचसे सेवेकरी कुठलेही गाजावाजा न करता पडद्याआड राहून आपला मार्ग वाढवणं, सेवेकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हे सर्व उपक्रम आपल्याला एकदम शांत पद्धतीने आपल्याला करायचे. गुरुमाऊलीने एकदा सांगितलं होतं, एक खूप भारी उदाहरण दिलं होतं की चिल्लरचा आवाज खूप येतो, नोट शांत राहते. किंमत ज्याची जास्त आहे ते शांत राहते आणि चिल्लरचा आवाज राहतो. म्हणून गाजावाजा रिकामा करत बसण्यापेक्षा आपण बऱ्याचशा काही केंद्रांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल काढलेले, सोशल मीडियावर फेसबुक चॅनल भरपूर काढलेले आणि त्यांना असं वाटतं की आता आपण लगेच, पण एवढं हे करण्यापेक्षा आपले एक सेंट्रलाइज IT विभागातर्फे कोणालाही चॅनल किंवा यूट्यूब काढण्याआधी आपण IT विभागातून रीतसर त्याचं माहिती घ्या.
कारण ते रिस्की काम आहे. आज ते उद्या त्याच्यावर कोण काय टाकील, आक्षेप घेईल, त्याच्यावर काय आपल्या मागं शुक्ल काष्ट लागेल सांगता येत नाही. काही लोकांनी आक्षेप घेतला, काही त्याच्यावर आज याच्यावर गव्हर्नमेंटनी खूप आता कडक नियम काढलेले. तुम्ही अध्यात्म काही अंधश्रद्धा पसरताय असं म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून आपल्याला प्रत्येक कंटेंट आपण चेक करून आपण मग तो टाकतो. कृपया ज्यांचे चॅनल काढलेले असतील, अरे आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, आमचं शूटिंग काढते, आम्हाला फोटो भेटत नाही काही ऑफिशियल याला, पण त्या केंद्राच्या चॅनलवर लगेच त्यांना वाटतं आपले व्ह्यूज वाढतील, 2 पैसे भेटतील. ते पैशाच्या भानगडीत पडण्यापेक्षा उद्या ते पैसे मिळवायच्या नादात तुम्हाला जर तुमच्या मागं शुक्ल काष्ट लागलं, मग तुम्ही परत म्हणायचं नाही की आम्हाला अशी नोटीस आली रे, आम्हाला अमुक आलं. त्याच्यामुळं प्रत्येक केंद्रात त्या IT च्या प्रतिनिधींनी त्याच्यावर लक्ष ठेवा. सोशल मीडिया त्याच्यामध्ये खूप अटकून पडू नका. सोशल मीडियावरच खूप काम होतं असं नाही, ते एक फक्त नॉमिनल माध्यम आहे. काही जणांना वाटतं व्हॉट्सअपवर आपण मेसेज टाकला म्हणजे सगळ्यांपर्यंत मेसेज गेला. मग एवढं असतं तर गुरुमाऊलींनी आपल्याला इथं बोलवलंच नसतं ना, व्हॉट्सअपवरच माहिती दिली असती. म्हणून आपण आता ह्या सोशल मीडियाच्या व्यसनातून जरा बाहेर पडा. काहींना त्याचा रोग लागलेला आहे, रोग रील बनवायचा. काही तर केंद्रात बनवते रील, केंद्रात मी आरती करतोय बघा, मी महाराजांना नमस्कार केला, मी मार्गदर्शन केलं, आणि हा रोग लागतो नंतर फार अवघड आहे. आजार जात नाही, एक वेळ शारीरिक व्याधी जाईल पण ही मनाची व्याधी लवकर जाणार नाही. आपण इथून पुढं असं काम करायचं शाश्वत राहील. किती रील बनवले ते क्षणिक आहे. आपल्या अंतःकरणाला आणि वरती महाराजांपर्यंत आपलं कार्य पोचलं पाहिजे. जास्त बाकी गाजावाजा करत बसण्यापेक्षा आपण सर्व सेवेकऱ्यांनी गुरुमाऊलींचा आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन आपण आता बाकीचं भमकेबाज किंवा या गोष्टीमध्ये खूप अटकण्यापेक्षा ग्रामाभियानात पडद्याआड राहून खूप सुंदर चांगलं आपल्याला काम करायचं आहे. मुंगी होऊन आपल्याला साखर खायची आहे, हत्ती होऊन लाकडं फोडत बसायची नाही. सगळ्यांनी जरा लक्षात घ्या. पुन्हा आपण सुंदर पद्धतीने आनंद घ्यायचा आहे. कारण काय होतं, मग ती रील बनवली, मग ती किती लोकांनी बघितली, मग कमी लोकांनी बघितलं तर मनाला वाईट वाटतं, कोणी त्याच्यावर काही टिप्पणी केली तर वाईट वाटतं. त्याच्यापेक्षा या भानगडीत बनण्यापेक्षा, रीलच्या नादी लागण्यापेक्षा रिअल काम करू. खोट्या पिक्चर किंवा याच्यामध्ये पडण्यापेक्षा खऱ्या जीवाचे, खऱ्या पिक्चरचे खरे नायक नायिका आपल्याला व्हायचे खरे. मग त्याच्यामध्ये किती अडचणी हो, कोणी आपल्याला नावं ठेवो, आपल्याला कोणी किती, आपण स्वामींकडं माऊलींकडं बघून आपण हे कार्य करू. विचलित व्हायचं नाही. कोणी आपला अपमान केला म्हणून लगेच केंद्रात जाणंसुद्धा काही जण टाळतात की नाही, मग अमुक व्यक्तीने मला असं म्हटलं. अरे बाबू, तू त्याच्या घरी लागलं तर जायचं टाळ, पण केंद्र स्वामींचं आहे. म्हणून केंद्र हे स्वामींचे, त्यात मान पान अपमान ह्या ज्या गोष्टीमध्ये अटकून न पडता, आणि सर्व सेवेकऱ्यांना केंद्रांना विनंती, जिल्ह्यांना विनंती आहे, त्या रील भानगडीत पडू नका. लोक आज कौतुक करतील, उद्या नावं ठेवतील, आणि ती एक वेगळीच आसक्ती, वेगळीच एक त्याच्यात आध्यात्मिकदृष्ट्या तसं पाहिलं तर ते चुकीचं पडतं. आपण फक्त गुरुमाऊलींचे किंवा काही महत्त्वाचे विभागांचे जे ऑफिशियल आहे, ज्याला अप्रुव्हल आहे, ज्याला आशीर्वाद आहे, ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचू, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. काय आम्ही आमचे रील बनवण्यासाठी किंवा आम्ही त्याच्यामुळं मी स्वतःसुद्धा याच्यापासून खूप लांब राहण्याचा प्रयत्न करतो की आपला चेहरा नको, फोटोही नको, काहीच नावसुद्धा नको. गुरुमाऊलींनी पिटले महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांनासुद्धा कधी ते नाव नको, गाजावाजा नको, फोटोसुद्धा नको. कुठं समाधी येईन काय, आता त्याच्यावर भरपूर लोकांनी काय काय भांडवल उभं केलं. आपल्याला त्याच्याशी घेणे नाही, विचार महत्त्वाचे. बाकी आपल्याला ते काही न लगेच विशेष वाटतं, नाही बाबा इथं असेल तो अमुक व्यक्ती आहे, तो जुना आहे, मोरेदादांच्या काळातला आहे, पिटले महाराजांच्या काळातला आहे, तो काळातला कुठला असो, महत्त्वाचं तो स्वामींचं कार्य करतो का, त्याच्या पुढच्या पिढ्या स्वामींचं कार्य करताय का, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण इथून पुढं आता या रील बिलमध्ये किंवा या ज्या गोष्टीमध्ये सोशल मीडियामध्ये खूप अटकून न पडता आनंदाने आपण आता हे बांधावर या, थोडंसं ते मोबाईल स्विच ऑफ करून या. लई ज्यांना आवड आहे त्यांनी काढा, एखादा फोटो काढा, हरकत नाही, पण फोटो हा मनात निघाला पाहिजे, मनात ती आठवण राहिली पाहिजे. आजकाल मनात आठवणी कमी आणि सगळ्या मोबाईलमध्ये, आणि कधी मोबाईल हरवला आणि डिलीट झालं, काही ना अटॅक आलेले, अटॅक मोबाईल हरवला म्हणून, कारण सगळं मोबाईलमध्ये, आठवणी मोबाईलमध्ये. ते मोबाईलमध्ये ठेवण्यापेक्षा मोबाईलपेक्षा जास्त मेमरी, मोबाईलपेक्षा भारी कॅमेरा डोळ्यांचा आहे, ते मनात ठेवा. आणि आपल्याला मनाला आनंद द्यायचा आहे. लोक काय आज कौतुक करतील, उद्या नाव ठेवतील. म्हणून लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला हे काम करायचं नाही.
मनुष्य दुर्मिळ जन्म मिळालेला आहे, त्याचं सार्थक करा. पद असो नसो, कोणी आपल्याला सपोर्ट करो न करो, मनापासून आपण चांगलं काम करू. आणि म्हणून आज आपण दर मिटिंगला सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्यासाठी यायचं. काय काय गोष्टी आहे या जरा सर्वांनी जरा आरसा दाखवल्यासारखा आम्ही तुम्हाला प्रयत्न करू. पण तुम्ही आरसा दाखवून जर तुम्ही म्हणला तो मी नव्हेच, तर मग उपयोग नाही. जरा आपण प्रयत्न करायचं की नाही हे आपल्यासाठीचे, आपणच हा संदेश प्रत्येकाने समजून घ्यायचा आपल्यासाठी. तर निश्चित आपण सर्वजण त्याच्यासाठी उपक्रम करू. आपण आगामी आपल्याला हे सर्व बांधावर वृक्षारोपण, कृषी पर्यावरणातल्या प्रतिनिधी आपल्याला सर्व ते उपलब्ध करून देतील. कुठले बांध उपलब्ध आहे, झाडं कुठं उपलब्ध आहे, बियाणं कुठं उपलब्ध आहे, आपल्याकडे काय काय. आणि आपण हे सर्व उपक्रम ह्यावर्षी इतकं सुंदर पद्धतीने महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं दिंडोरीपर्यंत केंद्र आहे त्या केंद्राच्या आजूबाजूला जिथं सेवेकरी शेतकरी त्यांचे बांध आपल्याला सजीव करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आगामी जे आहे की पर्जन्य सुक्ताचं पाऊस चांगला महाराष्ट्रभर पडावा यासाठी आपल्याला पर्जन्य सुक्ताचं वाचन ठेवायचं आहे. आणि जेवढा पाऊस पडेल तो वाहून जाण्याऐवजी तो शेतामध्ये कसं पाणी मुरल, केंद्रातसुद्धा तिथंच ते पाणी कसं आपल्याला ते शोषखड्ड्याच्या माध्यमातून करता येईल, तर आपल्याला ते पाण्याचंसुद्धा आपल्याला सर्वस्व समजून घ्यायचं आहे. आणि आपण निश्चित प्रयत्न करू. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये गुरुमाऊलींच्या चरणी मागच्या महिन्यात जी काही आपल्या सर्व विभाग सेवेकऱ्यांनी जी सेवा रुजू केली ती अर्पण करताना की मागच्या महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रभरात जेवढ्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या नद्यांचा मान सन्मान आपल्या सेवेकऱ्यांनी केला. नदी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. नदीचा एक सफेद साडी अर्पण करून पंचोपचार पूजन करून पर्जन्य सुक्ताचं पठण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. आणि हे पर्जन्याचं सुक्ताचं पठण आपण कायम आपण या आगामी 2 महिन्यात करणार आहोत. त्यानंतर आपण मागच्या महिन्यामध्ये वधूवर परिचय मेळावे पहिल्यांदा विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या संख्येने वधूवर परिचय मेळावे झाले, मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. आणि त्याच्यामध्ये सर्व सेवेकरी आणि आपल्या सर्व विभागातल्या प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आपण आगामी या महिन्यामध्ये पुढच्या 2 महिन्यात बांधावर वृक्षारोपणाचं नियोजन गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आणि आपल्या या पर्यावरण आणि कृषी विभागाच्या त्यांच्या सल्ल्यानुसार आपण बांधावर शेतकऱ्यांचे बांध आपण सजीव करणार आहोत. ते बांध सजीव झाले तर शेतकरी स्वावलंबी होतील, पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील, जैवविविधता टिकून राहील, शेतकऱ्याचा बराचसा शेतीवरचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याला एक बोनस उत्पादन बांधापासून कसं मिळवणार याच्यासाठी आपण सर्व सेवेकरी यावेळेस आपण बांधावर मोठ्या प्रमाणावर सर्व विभाग 18 विभाग जुने नवे सर्व सेवेकरी, शहरी भागातले सेवेकरी, सर्व वयोगटातले सर्व सेवेकरी आपण बांधावर वृक्षारोपणाचं नियोजन आपण सर्वजण करणार आहोत. तर मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करतो. माझा शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.